काळीच पिळवटून टाकणारा हा आक्रोश आहे अपघातात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांचा। पंढरपूर सातारा मार्गावर झालेल्या या भीषण अपघातात 8 जणांचा जागीच मृत्यू झालाय आणि हे 8ही जण एकाच कुटुंबातले होते। संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणारा हा अपघात नेमका कसा घडला, भाविकांनी भरलेलं वाहन थेट विहिरीत कसं गेलं, थरकाप उडवणारी ही घटना सविस्तर समजून घेऊ। मी म्हसवड सातारा जिल्ह्यातल्या मान तालुक्यात असलेल्या मानगंगा नदीच्या काठावर असलेलं हे प्रसिद्ध सिद्धनाथ मंदिर आहे। इथंच सिद्धनाथाचं दर्शन घेऊन आनंदानं एक कुटुंब घरी निघालं होतं, पण वाटेतच त्यांच्यावर काळानं घाला घातला आणि एकाच कुटुंबातल्या तब्बल 8 जणांचा अपघातात मृत्यू झाला। पंढरपूर म्हसवड मार्गावर तांदुळवाडी गावाजवळ हा धडकी भरवणारा अपघात घडलाय। झालं असं की रविवारी दुपारी पंढरपूर तालुक्यातल्या रंजनी गावचे हे सगळे भाविक दर्शन करून परत निघालेले होते। भाविकांनी भरलेला हा पिकअप टेम्पो माळशिरस मधून जात होता। त्याच वेळेला पुणे पंढरपूर रोडवरून जाताना चालकाचं नियंत्रण सुटलं आणि प्रवाशांनी गच्च भरलेला हा पिकअप टेम्पो थेट रस्त्यालगत असलेल्या एका भल्या मोठ्या विहिरीत गेला। ही विहीर या वेळेला पाण्यानं काठोकाठ भरलेली होती। हा अपघात एवढा भीषण होता की गाडीतील प्रवाशांना स्वतःचा जीव वाचवण्यासाठी साधी हालचाल करण्याचीही संधी मिळालेली नाहीये। त्यामुळे एकाच कुटुंबातील तब्बल 8 जणांचा पाण्यात बुडून अंत झालाय। मृतांमध्ये 3 पुरुष, 4 महिला आणि एका लहान मुलाचा समावेश आहे। प्रत्यक्षदर्शींनी ही थरकाप उडवणारी घटना नेमकी कशी घडली ते सांगितलंय। दुपारच्या वेळेला अचानक मोठा आवाज होतो आणि एक पिकअप गाडी थेट विहिरीत पडून गडप होते। तांदुळवाडी गावाजवळ असलेल्या विहिरीत ही घटना घडली आहे। गावातील नागरिकांना हा प्रकार समजताच त्यांनी जीवाची पर्वा न करता तात्काळ विहिरीकडे धाव घेतली। इरफान मुजावर, स्वप्नील कदम, किरण दुधाट यांच्यासह स्थानिक तरुणांनी देवदूतासारखं धावून जात पाण्यात बुडणाऱ्या 5 जणांना काही वेळातच बाहेर काढलं। जर या तरुणांनी हिंमत दाखवली नसती तर मृतांचा आकडा आणखी मोठा झाला असता। विशेष म्हणजे 2 वर्षांपूर्वीच हा मार्ग तयार करण्यात आलाय आणि या मार्गावरून जाणाऱ्या वाहनांचा वेग जास्त असतो, त्यामुळे हा मार्ग मृत्यूचा सापळा बनू लागलाय असं ग्रामस्थांनी म्हटलंय। रस्त्याच्या अगदी कडेला एवढी मोठी विहीर असूनही तिथे साधा दिशादर्शक फलक नाही, कोणतंही मजबूत कंपाऊंड नाही, त्यामुळे प्रशासनावर सुद्धा राग व्यक्त केला जातोय। निष्पाप लोकांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या या प्रशासकीय निष्काळजीपणावर त्यामुळे तीव्र संताप सुद्धा व्यक्त केला जातोय। दर्शन घेऊन आनंदानं निघालेल्या रंजनी गावच्या या कुटुंबाचं काही वेळापूर्वीचे हसते खेळते फोटो सुद्धा आता समोर येत आहेत आणि त्यांचे हे फोटो आता शेवटचे ठरलेत। या घटनेनं संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जाते। त्याचबरोबर मालवाहतूक करणाऱ्या गाड्यांमधून होणाऱ्या प्रवाशांच्या अवैध वाहतुकीवर सुद्धा प्रश्न उपस्थित केले जात आहेत। ब्युरो रिपोर्ट, लोकमत।